नर्मदेहर, नर्मदेहर, नर्मदेहर. मैया नर्मदेच्या चरणांवर पूर्ण विश्वास ठेवला की मनातील भीती आणि अस्वस्थता कापरासारखी उडून जाते. जेव्हा आपण आपल्या सर्व चिंता, व्याधी आणि अहंकार तिच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा ती आपल्यासाठी कठीण प्रसंगांतूनही सुखाचा आणि समाधानाचा मार्ग प्रशस्त करते. मैयेचा भक्तिभाव आपल्या मनात नित्य जागृत राहावा आणि तिचे स्मरण प्रत्येक श्वासासोबत घडावे, यासाठी जीवनात किमान एकदा तरी तिची परिक्रमा करावी. ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांनी श्रद्धेपोटी वाहनाने का होईना, पण ही यात्रा पूर्ण करावी. मैयाचे अखंड अनुसंधान. दैनंदिन जीवनात मैयाचे अस्तित्व अनुभवण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ प्रेमभावाने नर्मदाष्टक आणि तिची आरती म्हणणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. पहाटे डोळे उघडताच पहिले नाव तिचे यावे. दशमी, एकादशी, द्वादशी किंवा गुरुपुष्यामृत योगासारख्या पवित्र मुहूर्तावर मैयेच्या तीरावर जाण्याचा प्रयत्न करावा. तिथे गेल्यावर होणारे तिचे दर्शन हे केवळ डोळ्यांचे नव्हे तर आत्म्याचे समाधान असते. त्या क्षणी डोळ्यांतून वाहणारे आनंदाश्रू आणि मनात दाटलेले आश्चर्य हे दोन्ही एकत्र येऊन आपल्या जगण्याला नवीन संजीवनी देतात. परिक्रमेच्या स्मृती आणि अंतर्यामी भक्ती. मैया आपल्याकडे अत्यंत प्रसन्न मुद्रेने पाहत आपली चौकशी करत आहे अशी जाणीव जेव्हा होते, तेव्हा जीवनाचे सार्थक वाटते. तीरावर गेल्यावर एकदा मैयेला वंदन करावे आणि तिच्या संतत वाहणाऱ्या जलाचे शांतपणे अवलोकन करावे. डोळे मिटून बसल्यावर आपण केलेल्या परिक्रमेतील प्रत्येक आठवणीवर मायेने बोट फिरवत त्या क्षणांचे पुनर्जीवन करावे. अशा दिव्य लीला आपल्या मनात कायम राहाव्यात, यासाठी वारंवार मैयेच्या किनारी सेवेला जाण्याचा दृढ संकल्प करावा. नामस्मरण जीवनाचा आधार. मैयाच्या नावाचा विसर न पडू देणे हेच खरे कर्तव्य आहे. तिचे अखंड नामस्मरण आपल्याला कर्तव्याची जाणीव करून देते आणि अहंकारापासून दूर ठेवते. मैयाचे ते अलौकिक आणि सुंदर रूप मनात सतत घर करून राहावे. तिच्या चरणांचे ध्यान लागावे आणि आपले चित्त तिच्या स्मरणात पूर्णपणे रममाण व्हावे, हीच खरी भक्ती. जेव्हा मनातील द्वैत संपून अद्वैत भक्तियोगाचे अखंड आचरण घडते, तेव्हा या भक्तीत मिळणाऱ्या आनंदात जगातील सर्व भौतिक दुःखांचा विसर पडतो. या चल आणि अचल सृष्टीत भरलेला तो परमात्मा मग चराचरात दिसू लागतो. मैयाच्या नामस्मरणातून मिळणारे सत्कथारूपी अमृतकण चाखायला मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे. आपल्या रसनेला, जिभेला जेव्हा मनातील द्वैत संपून अद्वैत भक्तियोगाचे अखंड आचरण घडते, तेव्हा या भक्तीत मिळणाऱ्या आनंदात जगातील सर्व भौतिक दुःखांचा विसर पडतो. या चल आणि अचल सृष्टीत भरलेला तो परमात्मा मग चराचरात दिसू लागतो. मैयाच्या नामस्मरणातून मिळणारे सत्कथारूपी अमृतकण चाखायला मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे. आपल्या रसनेला, जिभेला तिच्या नामाची गोडी लागली की इतर सर्व विषय फिके वाटू लागतात. भक्तीचा विस्तार जीवनाचे नर्मदापण. मैया नर्मदा ही केवळ एक नदी नाही, तर ती चैतन्याचा साक्षात स्रोत आहे. तिच्या तीरावर बसून जेव्हा आपण श्वास घेतो, तेव्हा त्या हवेतही एक वेगळीच पवित्रता जाणवते. ती रेवा आहे, जी उड्या मारत, खेळत पुढे जाते आणि तरीही शांत असते. आपल्या जीवनाचे स्वरूपही असेच असावे. संकटांच्या खडकांवरून जातानाही आवाजात माधुर्य आणि प्रवाहात सातत्य असावे. हाच धडा मैया आपल्याला देते. सेवेचा संकल्प आणि समर्पण. मैयेची सेवा म्हणजे केवळ तिची पूजा करणे नव्हे, तर निसर्गाची आणि तिच्या लेकरांची सेवा करणे होय. आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती, प्रत्येक विचार आणि प्रत्येक भावना जेव्हा मैयेच्या चरणी समर्पित असते, तेव्हा त्याला अढळ श्रद्धा म्हणतात. ही श्रद्धा आपल्याला संकटात कोसळू देत नाही आणि यशात वाहून जाऊ देत नाही. अमृतमय सहवास. मैयाच्या काठावर गेल्यावर मिळणारी शांतता ही शब्दांच्या पलीकडची आहे. तिथे गेल्यावर कळते की आपण कितीही धावपळ केली तरी शेवटी शांती ही तिच्याच कुशीत आहे. तिचे ते निळेभोर पाणी, किनाऱ्यावरची लहान मंदिरे, नर्मदेहरचा तो निनाद आणि साधू संतांचे दर्शन आपल्या मनातील मळब धुवून टाकते. ज्याप्रमाणे नर्मदा दगड गोट्यांना गोलाकार देऊन त्यांचे नर्मदेश्वर महादेवात रूपांतर करते, त्याचप्रमाणे तिच्या नामाचे घर्षण आपल्या मनातील दोषांना दूर करून आपल्याला शिवस्वरूप बनवते. थोडक्यात सांगायचे तर मैया चरणांची सेवा ही केवळ कर्मकांडात अडकलेली नसावी, ती आपल्या श्वासाचा भाग व्हावी. उठताना, बसताना, काम करताना नर्मदेहर हा मंत्र आपल्या अंतर्मनात गुंजत राहावा.
ज्या दिवशी आपल्याला प्रत्येक प्रवाहात नर्मदा दिसेल आणि प्रत्येक जीवात तिचा अंश जाणवेल, त्या दिवशी आपली भक्ती परिपूर्ण होईल. चला तर मग आज हाच संकल्प करूया की आपले जीवन मैयेच्या प्रवाहासारखे निर्मळ ठेवू आणि तिच्या चरणी आपली निष्ठा अढळ राखू. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. जय श्रीराम.